मार्गाले पोटे अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी आजा बाळातून साधू संतांतून लावा गोडी मानी राम रामाची आजा बाळातून साधू संतांतून लावा गोडी मानी राम रामाची जर तुम्ही ऐकावे तुमचे राम झाले जर तुम्ही ऐकावे तुमचे माझ्या बंधनातून बधी पटवा राम सवा राम प्रभु सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की। सर्वप्रथम सर्वांना आपलं बल बुद्धी आणि भक्तीची देवता श्री हनुमानरायांना वंदन करतो। त्या हनुमानरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या गणेश चौक शनेश्वर भगवान मंदिर बाजूला असलेलं मारुतीरायांचं मंदिर या ठिकाणी आमचे गणेशांना पवार नेहमी या ठिकाणी अतिशय छान सांस्कृतिक धार्मिक उत्सव साजरे करत असतात आणि आज देखील हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व भजनी मंडळ आपण बघाल तर साई भजनी मंडळ, सप्तशृंगी भजनी मंडळ आणि लक्ष्मी नारायण भजनी मंडळ या सर्व आमच्या माता माऊली इथे उपस्थित आहे। आम्ही एक तास झालं त्यांच्याबरोबर बसलेलो आहे आणि अतिशय छान असं त्यांनी भजन इथे गायलेलं आहे। निश्चित एक खूप छान धार्मिक असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि खूप आम्हाला आनंद होतोय आणि याच कार्यक्रमात या सर्वांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं म्हणजे आम्हाला त्या भजनाचा लाभ मिळाला, दर्शनाचा लाभ मिळाला। खरंच आम्ही धन्य झालेलो। जय श्रीराम। आज चैत्र पौर्णिमा आणि हनुमंतरायांचा जन्मोत्सव 2014 पासून या देशामध्ये रामराज्य यायला सुरुवात झालेली आहे आणि रामराज्य यायचे असेल तर हनुमंतासारखा भक्त हा सदैव या भूमीमध्ये जागरूक राहायला पाहिजे आणि त्याला जागरूक ठेवण्याचं काम आपण सर्व मंडळी या ठिकाणी करतो आहे। हनुमान जयंतीच्या निमित्तानं घरोघर आपला संदेश जातो। आपल्या मंदिरामध्ये अनेक भाविक आले। मी त्यांना म्हटलं, रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती। हनुमंताचं दर्शन घ्यायला हनुमंतरायासमोर गेलं की हनुमंतरायाने आपली छाती फाडलेली आहे आणि छातीमध्ये पंचायतन दाखवलेलं आहे। राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न याचं पंचायतन हनुमंतरायांच्या छातीमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांना वंदन केल्यानं मारुतीरायांना विशेष आनंद होतो आणि मग ते भक्तांवरचं संकट दूर करतात। आता हे पंचायतन आपण नुसतं बघायचं नाहीये तर आपल्या जीवनात रामराज्य यायचं असेल तर या पंचायतनाचं आपण सुद्धा पालन केलं पाहिजे। रामाच्या भूमिकेत असलेल्या व्यक्तीने रामासारखं वागलं पाहिजे, आदर्श राजा झाला पाहिजे, आदर्श भाऊ झाला पाहिजे, आदर्श पती झाला पाहिजे, आदर्श प्रजापालक झाला पाहिजे आणि हे जर प्रत्येकाने आपल्या जीवनात पाळलं, महिला असतील त्यांनी सीतेचं चारित्र्य आपल्या नजरेसमोर ठेवलं पाहिजे। जीवनात किती दुःख आलं तर पती सोबत राहणं, पतीची साथ देणं, पती बरोबर आयुष्य व्यतीत करणं हे स्त्रीला सीतेसारखं जमलं पाहिजे। भरतासारखं भाऊ ज्याने सर्वस्व राज्य आपल्या आईने आपल्याला मिळवून दिलं त्याला लाथाडून आपला मुकुट भावाच्या चरणी नेऊन ठेवला, असं बंधुप्रेम त्या भरताकडून आपल्याला शिकायला मिळतं। भावाला वनवास झाला, लक्ष्मणाला झालेला नव्हता, तरी पण मी त्याचा पाठीराखा आहे आणि मी त्याच्या भावाचं रक्षण करणं माझी जबाबदारी आहे म्हणून भाऊ बरोबर निघाला। राम चाले वाटे, लक्ष्मण झाडी काटे, अशा पद्धतीने आपण ते ग्रंथामध्ये बघतो उल्लेख। अशा पद्धतीने सर्व भावंडांनी अयोध्यामध्ये हे जे कुटुंब आहे, दशरथाचा परिवार आहे, या परिवाराने देशाला दिलेली सर्वात मोठी सांस्कृतिक देण आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवतो आहे। दशरथांच्या आयुष्यामध्ये तिन्ही तत्वामध्ये दशरथांनी 3 बायका केल्या। दशरथ एक वचन नव्हते, एक बाणी नव्हते, एक पत्नी नव्हते, म्हणून रामानं अशी शपथ घेतली की मी एक वचनी असेल, एक बाणी असेल, एक पत्नी असेल आणि आपल्या वडिलांना सुद्धा
त्यामध्ये आपलं वचन पाळण्यासाठी मदत करून स्वतः वनवासाला जाऊन वनवासाचं राज्य त्यांनी स्वीकारलं. आपण किती संकटात असलो तर आपण रामाला विसरता कामा नये, हा आपल्या या हनुमान जयंती निमित्त सर्वांना संदेश आहे. भजनी मंडळ माझी विनंती आहे की भजन करताना लोकांना खरं राम सांगा, रामाची संस्कृती सांगा, आणि राम लोकांच्या जीवनामध्ये आल्याशिवाय आपल्या देशामध्ये परिवर्तन होणार नाही. नाही तर मग लोक जोर जोरात जय श्रीराम म्हणतात आणि भावाच्या शेतामध्ये भावावर केस करतात, भावाचा बांध करतात, भावाचा हिस्सा त्याला देत नाही. अशा पद्धतीने वागून देशामध्ये रामराज्य निश्चित येणार नाही. राम राज्य आणायचं असेल तर रामाच्या पावलावर आपल्याला पाऊल ठेवावं लागेल. हाच आपला या आजच्या हनुमान जयंतीचा संदेश आहे. जय श्रीराम. आज शनेश्वर मंडळात श्री हनुमान जयंती निमित्त आज मी इथे उपस्थित आहे आणि मला दर्शनाचा लाभ मिळत आहे. त्याबद्दल शनेश्वर मंडळाचे मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे इथे सप्तशृंगी भजनी मंडळ आहे, साई मंडळ आहे, त्याचप्रमाणे लक्ष्मीनारायण भजनी मंडळ आहे. त्यांच्या सहवासात अतिशय छान धार्मिक वातावरणात हा श्री हनुमंतरायाचा जन्मोत्सव साजरा होत आहे आणि आम्हाला देखील ह्या धार्मिक वातावरणाचा लाभ मिळाला, दर्शनाचा लाभ मिळाला. त्याबद्दल मी सर्व भजन मंडळीचे आभार मानते आणि सर्व नागरिकांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. जय श्रीराम. देवोनी पंचप्राण